हॅलो सुशांत, काय म्हणत होतास? तुझा काय प्रश्न होता? सर मला CSIT करायचे आहे. 4 वर्षानंतर प्लेसमेंट मिळेल का? सुशांत सारखा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. विथ प्रूफ CS, IT, ENTC, AIML, AIDS यासारख्या टेक ब्रांचेस आहेत. तर यांचं मी तुम्हाला रिअलिटी सांगणार आहे, प्लेसमेंट रिअलिटी विथ द हेल्प ऑफ रिअल टाइम डाटा. म्हणजे नक्की मुलांना प्लेसमेंट मिळत आहेत का? त्यासोबत प्लेसमेंट मिळत आहेत तर किती पॅकेजेस मिळतात किंवा नक्की क्रायटेरिया काय आहे प्लेसमेंटचा? आपण जर 4 वर्ष इंजिनिअरिंग करत असू तर त्याच्यानंतर प्लेसमेंट मिळण्याची किती गॅरंटी असते? कोणकोणत्या फेजेसमधनं आपल्याला जायला लागतं? ह्या सर्व गोष्टींची रिॲलिटी मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मी PICT CS मधनं पासआउट आहे लास्ट इयर 2025 बॅचचा. मला डायरेक्टली मी तुम्हाला माझ्या कॉलेजचं प्लेसमेंट रेकॉर्ड तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या रेकॉर्डनुसार आपण डिस्कशन करूया की नक्की काय प्लेसमेंट रिॲलिटी आहे PICT किंवा PICTच्या साईडचे जे कॉलेजेस आहेत किंवा PICT सारखे जे कॉलेज आहेत तर त्यांची किंवा इव्हन जे टियर 2, टियर 3 चे कॉलेज आहेत तर त्यांची प्लेसमेंट रिॲलिटी मी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. मग व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. तर फर्स्ट ऑफ ऑल प्लेसमेंट मिळवण्यासाठी आपल्याला भरपूर क्रायटेरियामधनं जावं लागत असतं. तर पहिला क्रायटेरिया असतो की तुमची असणारी ब्रांच. तर इंजिनिअरिंगमध्ये मी तुम्हाला सांगतो, जर तुमची ब्रांच CS असेल, IT असेल, AIDS असेल, AIML असेल किंवा समजा इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असेल, तर यासारख्या ब्रांचेस खूप चांगल्या आहेत सध्याच्या कंडिशनला प्लेसमेंटसाठी. आता याचा अर्थ असाही नाही की मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल किंवा ENTC यांना प्लेसमेंट मिळत नाही. त्यांना मिळते, पण थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागतात. सध्याच्या कंडिशनला जे IT सेक्टर आहे, तर ते थोडंसं बूममध्ये आहे. त्याच्यामुळे प्लेसमेंट चांगले होत आहेत. पण त्याच्यामध्ये मग तुमची ब्रांच त्या रिलेटेड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे 10वीचे आणि 12वीचे पर्सेंटेज. तर मिनिमम तुम्हाला सांगतो, मिनिमम तुम्हाला 10वी किंवा 12वी 60% हे रिक्वायर्ड आहेत. मिनिमम. मिनिमम सांगतो. काही-काही कंपनीज 70% विथ प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. काही-काही कंपनीज 70%, 80%चा सुद्धा क्रायटेरिया लावतात. जर तुम्हाला तेवढे नसतील, तर तुम्हाला बसताच येणार नाही प्लेसमेंट. मग तुमच्याकडे कितीही स्किल असो त्याचा उपयोग नाही. तुम्हाला एवढं एक आपण जे म्हणतो क्वालिफाईंग पर्सेंटेज किंवा रिक्वायरमेंट क्रायटेरिया जो आहे, तर तो फिलफिल करावाच लागतो. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा क्रायटेरिया असतो तो म्हणजे काय? ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह बॅकलॉग्स. बॅकलॉग्स म्हणजे काय? तर फेल होणं किंवा एखादा सब्जेक्ट बॅकला राहणं. आता पहा, ज्यावेळेस आपल्याला 12वी एखादा सब्जेक्ट आपण फेल होतो, त्यावेळेस आपलं पूर्ण वर्ष वाया जातं, बरोबर? पण इंजिनिअरिंगमध्ये तसं नसतं. इंजिनिअरिंगमध्ये एखाद्या सेमेस्टरला एखादा सब्जेक्ट जर तुमचा राहिला, तर तुमचं वर्ष वाया जात नाही. तुम्ही तो पुढच्या सेमेस्टरला, पुढच्या अटेम्प्टला तो काढू शकता. बरोबर? आता समजा ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह याच्यातला फरक काय आहे? तर ॲक्टिव्ह बॅकलॉग म्हणजे काय? सध्या मी समजा 3ऱ्या वर्षाला आहे. म्हणजे मी 6व्या सेमेस्टरला असेल, बरोबर आहे? 5व्या किंवा 6व्या सेमेस्टरला असेल. माझा जर त्या सेमेस्टरमध्ये, चालू सेमेस्टरमध्ये एखादा बॅकलॉग असेल, म्हणजे मागच्या सेमेस्टरचा राहिलेला असेल, तर त्याला म्हणायचं ॲक्टिव्ह बॅकलॉग. त्याला म्हणायचं काय? ॲक्टिव्ह बॅकलॉग. आणि पॅसिव्ह बॅकलॉग म्हणजे समजा मी जरी 4थ्या वर्षाला सध्या असेल, 3ऱ्या वर्षाला असेल, पण पहिल्या वर्षामध्ये माझा जर एखादा बॅकलॉग राहिला होता, तो नंतर निघाला, तरी तो कन्सिडर काय होणार तुमचा? पॅसिव्ह बॅकलॉग. आता बऱ्याचशा कंपनीज असतात, की त्यांना ॲक्टिव्ह बॅकलॉग बिलकुलही चालत नाही. ॲक्टिव्ह बॅकलॉग काय होतं? बिलकुलही चालत नाही. त्यांना पॅसिव्ह बॅकलॉग चालतो एखाद्या अर्ध्या कंपनीला, पण ॲक्टिव्ह बॅकलॉग चालत नाही. मग हा पण खूप महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. त्याचबरोबर आणखीन कोणता क्रायटेरिया आहे? तर CGPA. जसं आपल्याला 10वी किंवा 12वीला पर्सेंटेज सिस्टम होते, तशी इंजिनिअरिंगला गेल्यानंतर तुम्हाला राहणार CGPA आणि CGPA मॅटर करतो का? तर हो, नक्की करतो. ही काही कंपनीज 9 पर्यंतचा CGPA लावतात. CGPA म्हणजे काय? तर 10 पैकी तुम्हाला किती पडतील तर ते. 9चा CGPAचा क्रायटेरिया सुद्धा लावतात. पण मोस्ट ऑफ केसेसमध्ये कंपनीज 7.5 पर्यंतचा जे CGPA क्रायटेरिया लावतात. मग आपल्याला तो मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला प्रत्येक इंजिनिअरिंगची एक्झाम ही सिरियसली द्यावी लागणार किंवा चांगले मार्क्स त्याच्यामध्ये मिळवावे लागणार. म्हणजे हे एक बेसिक क्रायटेरिया आहेत. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ब्रांच ब्रांच ही तुमची चांगलीच पाहिजे. त्याच्यानंतरनं काय, तर 10th आणि 12thचे पर्सेंटेज पण तुमचे चांगलेच पाहिजेत. किमान 60च्या वर तरी पाहिजेत. त्याच्यानंतर काय, ॲक्टिव्ह बॅकलॉग आपल्याला स्ट्रिक्टली नकोय आणि लागू पण द्यायचा नाहीये. मग ॲक्टिव्ह जर होतच नसेल तर पॅसिव्हचा संबंध नाहीये आणि त्याच्यानंतर CGPA पण मेंटेन करण्याची गरज आहे. मग त्यावेळेस तुम्ही फुल्ली प्रिपेअर्ड असता प्लेसमेंट प्रोसेससाठी. आता कंपनीचं कसं क्रायटेरिया असतो किंवा कंपनी येते म्हणजे नक्की काय असतं? तर पहा, तुमचा एक WhatsApp ग्रुप बनवला जातो किंवा तुम्हाला Microsoft Teams असतील, काही ना काहीतरी द्वारे तुम्हाला ते सांगण्यात येतं किंवा कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लागतं. तर ते कशा पद्धतीने असतं, आता आम्ही ज्यावेळेस PICTमध्ये होतो, त्यावेळेस या पद्धतीने आमचा एक WhatsApp ग्रुप होता आणि त्याच्यावर आम्हाला असे कंपनीचे लोकेशन कंपनीची माहिती यायची. मग त्यावेळेस आम्ही समजून जायचो, की ही कंपनी आपल्या कॉलेजमध्ये येणार. त्याचं पूर्ण शेड्यूल असायचं. मी फक्त इथं त्यांचा फक्त जॉबचा क्रायटेरिया किंवा जे असेल ते प्लेसमेंटचा वगैरे क्रायटेरिया इथं घेतोय. ओके, इलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता सगळ्यात पहिले एम्फॅसिस ह्या कंपनीचं नाव आहे. तर इलिजिबिलिटी काय आहे? ब्रांचेस ऑल UG म्हणजे CS, IT, ENTC
तिन्ही ब्रांचसाठी ही प्लेसमेंट आहे, प्लेसमेंट ड्राईव्ह आहे. त्याच्यानंतर काय हा रोल दिलाय इंटर्न प्लस ग्रॅज्युएट, त्यानंतर जॉब लोकेशन बँगलोर, पुणे, त्यानंतर कंपनी क्रायटेरिया मिनिमम सीजीपीए ऑफ 7. ओके, 7चा क्रायटेरिया लावलाय. त्यानंतर 70% इन 10th अँड 12th आणि नो ऍक्टिव्ह बॅकलॉग्स. ओके, नो ऍक्टिव्ह बॅकलॉग्स 70% पाहिजे तुमच्या 10वी किंवा 12वी मध्ये, 10वी आणि 12वी मध्ये. आणि त्याच्यानंतर तुमचा ऍक्टिव्ह बॅकलॉग नकोय. त्याच्यानंतर कम्युनिकेशन स्किल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आहेत. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कंपनी पाहूया. ही आहे इन्व्हिमॅटिक. ओके, इन्व्हिमॅटिक आहे पूर्ण युजीस साठी, म्हणजे सीएसआयटी, ईएनटीसी वगैरे. आता आमच्या वेळेस तर 3च ब्रांचेस होत्या, सीएसआयटी, ईएनटीसी. आयटी इंजिनियर असा रोल आहे. जॉब लोकेशन पुणे आहे. कंपनीचा क्रायटेरिया काय आहे? नो ऍक्टिव्ह बॅकलॉग. त्यांना ऍक्टिव्ह बॅकलॉग नकोय. बाकी त्यांनी काही क्रायटेरिया लावलाय का एचएससी, एसएससीचा वगैरे? तर अजिबात त्यांनी तो क्रायटेरिया लावलेला नाहीये. सीजीपीएचा काही क्रायटेरिया आहे का? तर नाही. म्हणजे अशा ज्या लूज कंपनी म्हणू आपण, समजा ते क्रायटेरिया लावत नाहीत जास्त. त्याच्यानंतर न पहा, त्याच्यानंतर काय आहे, हे लॉजिकल प्लेसमेंट ड्राईव्ह सीएस आणि आयटी हे महत्वाचं आहे. इलिजिबल ब्रांचेस कोणत्या आहेत? तर सीएस आणि आयटी. इथं ईएनटीसीचे मुलं ऍप्लिकेबल आहेत का या कंपनीसाठी? तर नाही. ईएनटीसीचे मुलं ऍप्लिकेबल नाहीत. त्याच्यानंतर जर पाहिलं तर असोसिएट इंजिनियर, जॉब लोकेशन मुंबई अँड बँगलोर. त्याच्यानंतर सीजीपीए किती लागतोय? 6.5 आणि नो ऍक्टिव्ह बॅकलॉग्स. त्याच्यानंतर सॅलरी वगैरे किती आहे? तर 8 एलपीए. नेक्स्ट जर आपण पाहिलं तर सॅप प्लेसमेंट ड्राईव्ह, याच्यामध्ये काय आहे तर ऑल यूजी ब्रांचेस आहेत. त्याच्यानंतर जर जॉब लोकेशन पुणे आहे, 10th अँड 12th 60% अँड अबव, ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर 7 किंवा 7 पेक्षा जास्त सीजीपीए लागतोय आणि ऍक्टिव्ह बॅकलॉग इथं चालतात. ऍक्टिव्ह बॅकलॉग नको आहेत. ओके, सगळी गोष्ट ऍक्टिव्ह बॅकलॉग नको आहेत असं त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर ही आहे रिवसी टेक्नॉलॉजीज प्लेसमेंट ड्राईव्ह, सीएस अँड आयटी ऑनली. म्हणजे पहा, तुम्ही विचार केला ना तर सीएस किंवा आयटी हे प्रत्येकाला इलिजिबल आहे. म्हणजे इथं ऑल यूजी होतं तरी सीएसआयटी इलिजिबल आहे. फक्त इथं ईएनटीसी इलिजिबल नाही. इथं काय आहे तर ईएनटीसी तुमचं इथं चालणार नाही. त्याच्यामुळे ब्रांच निवडत असताना पण थोडासा विचार करून निवडायची आहे. त्याच्यानंतर इथं पहा, इथं सॉरी, इथं ईएनटीसी चालतंय, तुम्हाला थोडीशी मिस्टेक झाली. इथं ईएनटीसी चालणार नाही. इथं ईएनटीसी तुमची चालणार नाही. इथं चालते. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं कंपनीचा अजून क्रायटेरिया काय आहे? 10th, 12th किंवा डिप्लोमा जर असेल तर 60 किंवा 60च्या अबव तुम्हाला पर्सेंटेज पाहिजे. त्याच्यानंतर ऍक्टिव्ह बॅकलॉग्स आहेत तर ते तुम्हाला चालणार नाही. म्हणजे या पद्धतीने प्रत्येक कंपनीचा हा क्रायटेरिया वेगवेगळाच असतो. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर मिनी ऑरेंज पण आहे. मिनी ऑरेंज मध्ये काय तोच क्रायटेरिया आहे बेसिकली. त्याच्यानंतर एकदा जर पाहिलं तर इथं काय क्रायटेरिया आहे? 6.7 च्या वर सीजीपीए पाहिजे. त्यानंतर 10th आणि डिप्लोमाला 60च्या अबव पाहिजे. ऍक्टिव्ह बॅकलॉग्स नको आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण जर नेक्स्ट पाहिलं तर नेल सॉफ्ट रजिस्ट्रेशन ड्राईव्ह आहे. इथं काय आहे? सीएसआयटी. ओके. त्याच्यानंतर इथं नो गॅप इयर्स हा पण एक महत्वाचा क्रायटेरिया आहे. नो गॅप इयर्स. जर तुमचं गॅप इयर असेल तर तुम्ही ह्या कंपनीसाठी इलिजिबल नाहीत. म्हणजे प्रत्येक कंपनीचा क्रायटेरिया हा वेगवेगळा असतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10th आणि 12thचा इथं क्रायटेरिया लावलाय. सीजीपीएचा पण क्रायटेरिया आहे. ओके, आणि ब्रांचेसचा पण क्रायटेरिया आहे. म्हणजे आपल्याला हे पूर्ण क्रायटेरिया क्वालिफाय करावे लागतात. आता कंपनीला हे क्रायटेरिया का लावावे लागतात? तर पहा, 100 मुलं आहेत. त्यापैकी तुम्हाला कोणाला एकाला जर जॉब द्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही काहीतरी फिल्टर लावणार ना. मग त्या पद्धतीने कंपनीज हे फिल्टर लावतात. आता हे फिल्टर कॉलेज टू कॉलेज चेंज होऊ शकतं का? तर नक्की होऊ शकतं. आता हे दाखवण्यामागचं माझं कारण काय? की प्लेसमेंट सीएस, आयटी, ईएनटीसी या ब्रांचेसमध्ये आहे. पण तुमच्या ह्या सर्व गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी क्लिअर असणं तुमचं खूप गरजेचं आहे. बरं, आता पीआयसीटी कॉलेजचं तुम्हाला प्लेसमेंट रेकॉर्ड थोडंसं दाखवतो. तर हे पहा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. बरोबर आहे. जर आपण पॅकेज जर पाहिले तर सीएस आणि आयटी पॅकेजेस सेम आहेत, थोडं फार कमी. ईएनटीसीचं पॅकेज कमी आहे. किंवा जर सीएस आयटीचा प्लेसमेंटचा रेशो जरी पाहिला तरी तो सेम आहे. ईएनटीसीचा थोडासा कमी आहे. मग बाळांनो, ब्रांच घेत असताना थोडासा विचार करायचा आहे. थोडासा विचार करायचा आहे. ब्रांच कॉम्प्रोमाइज कधी करायची नाही. जास्त कॉम्प्रोमाइज करायची नाही. करायची ठीक आहे. तुम्ही सीएस नाही लागत मग आयटी घ्या, काय अडचण नाही. एआयडीएस घ्या, एआयएमएल घ्या. पण ईएनटीसी थोडासा विचार करायचा आहे. प्युअरली तुम्हाला त्याच ब्रांचमध्ये इंटरेस्ट असेल तर मग काहीही हरकत नाहीये. मग तुम्ही त्या केसमध्ये मेकॅनिकलही घेऊ शकता, सिव्हिलही घेऊ शकता. पण जर तुम्ही फक्त कॉलेज चांगलं मिळावा याच्यामुळे जर ब्रांच कॉम्प्रोमाइज करत असाल तर तसं बिलकुल करायचं नाही. मग आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. बरं, आता इथून अजून काय दाखवतोय मी तुम्हाला? तर हे पहा, प्लेसमेंट रेकॉर्ड आहे. पीआयसीटीचंच आहे प्लेसमेंट रेकॉर्ड. मग किती मुलं प्लेस झाली आहेत, किती जणांनी एनरोल केलं होतं, हे सगळं पाहू शकता. हे इयर्स आहेत. आता 2025-26 अजून त्यांना अपडेट करायचं म्हणजे प्लेसमेंट सध्या सुरू आहेत त्यांचं. आता हे जे ऑन गोईंग इन प्रोसेस तुम्हाला दाखवतंय ऑन गोईंग,
तर हे आता कंप्लीट झाले, पण वेबसाईटला अजून काही त्यांनी अपडेट केलं नाही. तरी पण मी तुम्हाला सांगतो, की सीएस किंवा आयटीचं प्लेसमेंट हे 93 एवढ्या रेशोमध्ये चालतंय. पण ईएनटीसीचं कमी येतं. त्याच्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा. थोड्याशा म्हणजे ब्रांच हे करत असताना, ब्रांच सिलेक्शन करत असताना, त्या ठिकाणी तुम्ही मार्क्स वगैरे तुमच्या डोळ्यासमोर ठेवू नका. तुमचं पर्सेंटाइल, तुम्हाला लागणारं कॉलेज हे डोळ्यासमोर ठेवू नका. एकच गोष्ट डोळ्यासमोर ठेवा, की मला काय वाटतं? माझा इंटरेस्ट कशामध्ये आहे? ह्या गोष्टी 2 मिनिटं विचार करायचा, की पर्सेंटाइल वगैरे सगळं विसरून जायचं. आपल्याला समजा सीओईपी कॉलेज त्याच्यामध्ये मला सगळ्या ब्रांचेस मिळत आहेत. मग मी कोणती घेणार? हा विचार करायचा. जी ब्रांच डोळ्यासमोर येईल, तर ती ब्रांच घ्यायची. मग त्याच्यावर बेस्ट टू बेस्ट कॉलेज सजेस्ट करायला आम्ही आहोत. आमची काउन्सिलिंग तुमच्या सेवेमध्ये आहे. काउन्सिलिंगबद्दल माहिती हवी असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल्स आहेत. मला नक्की कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा. त्याचबरोबर आपलं चॅनल तुमच्या मित्र नक्की शेअर करा. ऑल द बेस्ट.